हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण बोटनेक ब्लाउजवरती बोटनेक डिझाइन ड्रॉप शेप कटिंग स्टिचिंग शिकणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। हे पहा, इथे अस्तरवरती मी जी आपली ब्लाउजची डिझाइन आहे बॅक नेक, तर ती ड्रॉ करून घेतलेली आहे। तर ती किती कशी मी तुम्हाला इथे सांगणारच आहे। आणखी कॅनव्हासचा वापर करणार आहे आपण। तर इथे पाहू शकता, वरचा गळा मी 4 आणि 4 असा घेतलेला आहे। तर इथे मी कॅनव्हासवरती दाखवणार आहे। आता इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे, नंतर त्यावरती आपली माप इथे आपल्याला टाकून घ्यायची आहेत। तर इथे त्या अगोदर मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे। तुम्ही टाचणीचा वापर करू शकता। तर जो काही गळा असेल तो आपण इथे घ्यायचा आहे। पूर्ण गळ्याची उंची शक्यतो थोडा मोठा घेतला तरी छान दिसतो। तर 4 बाय 4 इंच वरती घेतलेला आहे आपलं बोटनेक। आणि हे पहा, खाली सुद्धा मी इथे 4 इंच घेतलेला आहे। 12 इंचाचा गळा आहे उंची। इथे 1.5 इंच घेतलेला आहे क्रॉसमध्ये आणि इथे बोटनेकचा आकार दिलेला आहे। पाहू शकता, अशा पद्धतीने बोटनेकचा आकार द्यायचा आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ही डिझाइन कशी करायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे ड्रॉप शेप, आणि त्यानंतर आतला भागाचा हा सुद्धा आकार दिलेला आहे। तर इथे डबल आपण कापड वापरणार आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे कॅनव्हासवरती। त्यानंतर 1 इंच बाहेरच्या बाजूने आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला। आणि त्यानंतर आता मी इथे कट करत आहे। बघा मी कशा पद्धतीने कट करते, तसंच तुम्हाला सुद्धा कॅनव्हास जे आहे ते कट करायचे। यामुळे काय होणार आहे, गळा जो आहे कॅनव्हासचा तो असा जास्तीचा ब्रॉड होणार नाही। जेवढा आपला गळा आहे, आपण जेवढा घेतलेला आहे तेवढाच गळा होणार आहे। तर वरती मी अर्धा इंच त्या पद्धतीने सोडल्या पद्धतीने आपण पण सोडायचं आहे। तर इथे मी अशा पद्धतीने गळा कटिंग करून घेत आहे। एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न मैत्रिणींनो मी करत असते। हे पहा, अशा पद्धतीने आपण बोटनेकचा गळा इथे कट करून घेत आहोत। आणि खूप एकदम स्लो घेतलेला आहे। व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण स्लो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला सर्वांना समजावं। नवीन जरी शिकणारे असाल तर तुम्हालाही समजून जाईल। तर हे पहा, अशा पद्धतीने आपला बोटनेकवरती गळा आपला कटिंग करून झालेला आहे। हे पहा, तर आपल्या गळा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे कॅनव्हास। तर तुम्हाला जर कॅनव्हास, हे पहा आतला सुद्धा मी इथे काढून घेत आहे। एक्स्ट्राचा कॅनव्हास घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा बाहेरच्या बाजूने अर्धा इंच घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा मी घेतलेला आहे कॅनव्हास। आतली बाजू आहे एवढीच ठेवायची आहे, बाहेरच्या बाजूने अर्धा इंच, म्हणजे ते फोल्डिंगमध्ये आपलं जाणार आहे। हे पहा, आता इथे मी कापड घेतलेलं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतलेला आहे। त्यावरती मेन फॅब्रिकवरती सुलट बाजूनेच ठेवून घेतलेला आहे अस्तर, आणि कमरेच्या बाजूने सुलट बाजूने जोडून मी ते पलटून घेतलेलं आहे। कमरेची बाजू आपली इथे तयार झालेली आहे। यानंतर आता आपल्याला चारही बाजूने आपल्याला इथे टिपा मारून घ्यायच्या आहेत। मोठ्या टिपा तुम्ही जरी मारल्यात तरी चालतं। तर हे पहा, अशा पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत। एक्स्ट्राच कापड मी इथे कट करून घेत आहे, त्यामुळे आपल्या ब्लाउजला फिनिशिंग येणार आहे। त्यानंतर इथे मध्य काढून घेतलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही इथे इस्त्रीने चिटकावून घेऊ शकता कॅनव्हास। मी इथे पिना लावून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर साईडचा जो भाग आहे तो कट मारून मी इथे स्टिच करून घेत आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते ऑलवरती ठेवा। त्यामुळे काय होईल, मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येऊन जाईल। आणि जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओ। हे पहा, आणि यावरती खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज, ड्रेस डिझाईन्स, कटिंग स्टिचिंग, कटोरी ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउज, बोटनेक बॅकनेक ब्लाउज, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्सचे ब्लाउज आहेत। तर ते तुम्ही पाहायला विसरू नका। तर हे पहा, अशा पद्धतीने आता मी इथे स्टिच करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर इथे मी मध्य काढून घेत आहे आपल्या गळ्याचा। हे पहा, अशा पद्धतीने मध्य काढून आपण आपल्या जे मेन ब्लाउज होतं त्यावरती ठेवून मी इथे टाचण्या लावून घेणार आहे। टाचण्या लावल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला स्टिच करायला सोपं जाणार आहे।
तर हे पहा, तुमच्याकडे या जर पिना नसतील तर तुम्ही सेफ्टी पिनचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे आता गळा जॉईंट करून घ्यायचा आहे. तर इथे मी कॅनव्हासवरती स्टिच करून घेत आहे. तर कॅनव्हासच्या एकदम साईडला आपण स्टिच केलं तरीही चालतं. हे पहा, एकदम कॅनव्हासच्या बाजूला मी इथे टिप मारून घेत आहे. अशा पद्धतीने टिपा मारताना आपल्याला एकदम सावकाश पद्धतीने खालच्या बाजूला कुठेही घोळ येणार नाही किंवा चुन्या पडणार नाहीत याची लक्ष द्यायचं आहे आणि दोन्ही हाताने व्यवस्थित करून टिपा मारून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर एक्स्ट्राचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे. हे पहा, तर हा झाला आपला बोटनेक ब्लाउज. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे. नंतर कट्स मारल्यामुळे काय होईल, आपला गळा जो आहे तो आपला व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये उलटला जाणार आहे, पलटला जाणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये छान दिसतो. तर याची आता टोकं काढताना आपल्याला एखादी टोकाची वस्तू घ्यायची नसेल तर सुईच्या साहाय्याने सुद्धा हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही टोक बाहेर काढून घेऊ शकता. इथे मी सुईच्या साहाय्याने काढून घेत आहे. तर एकदम छान असं टोक निघतं. तर त्यानंतर आता आपल्याला हे संपूर्ण व्यवस्थित करून इथे आपल्याला जर प्रेस करून घ्यायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता इस्त्री मारून. नसेल तर तुम्ही आहे असंच ॲज इट इज तुम्ही टिप मारून घेऊ शकता. तर मी इथे दोन्ही बाजूचे टोक काढून घेतलेले आहेत. टोक काढताना व्यवस्थित हलक्या हाताने सुईने काढायचं आहे, नाहीतर दोरे निघून ती आपली जी शिलाई आहे ती निघू शकते. तर इथे मी आता दाबटीप मारून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने खूप सारे छान छान ब्लाऊज डिझाईन्स अपलोड केलेले आहेत. ते पाहायला नक्कीच विसरू नका तुम्ही. इथे मी दाबटीप मारून घेत आहे. हे पहा, आपल्या बोटनेकवरती गळा आपला तयार झालेला आहे. आता तर आतली जी डिझाईन करणार आहोत आतल्या बाजूची, तर ती मी इथे साडीचं कापड काढून घेतलेलं आहे. एकदम छान कलर आहे बघा, कॉन्ट्रास्टमध्ये साडी आहे, ग्रीन आणि रेडमध्ये. तर मी हे थोडंसं कापड घेतलेलं होतं. इथं एक 4-5 इंचाचं घेतलं तरी कापड तुम्ही साडीतलं काढून तरी चालतं. तर इथे पाहू शकता तुम्ही 2 भाग करून घेऊन मधोमध टिप मारून घेतलेली आहे. आणि जो आतला भाग होता आपला तर तो आता इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. अगोदर बघून घ्यायचं आहे कशा पद्धतीने व्यवस्थित. तर उलट बाजूने इथे मी ठेवून घेतलेला आहे. आणि जी आपण शिलाई मारली होती त्या कापडाला तर तिथून उलटी बाजू वरती आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि त्याच्या खाली जी सुलट बाजू आहे त्या सुलट बाजूकडून आपण एक कापड घेतलेला आहे. तर इथे मी लाल घेतलेला आहे, तुम्ही तो कुठल्याही कलरचा म्हणजे हिरवा जरी घेतला तरी चालतो. तर त्यानंतर मी इथे आपल्या या डिझाईनला म्हणजेच कॅनव्हासवरती एक टिप मारून घेत आहे. चंद्राकार डिझाईन आपण बनवणार आहोत बोटनेकवरती. सध्या खूप ट्रेंड आलेला आहे याचा. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे स्टिच करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर साईडचं जे कापड आहे एक्स्ट्राचं ते इथे कट करून आपल्याला घ्यायचं आहे. आतल्या बाजूचं सुद्धा कापड मी इथे कट करून घेत आहे. आणि यानंतर आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि यानंतर आपण इथे उलटून घेत आहोत, पलटून घेणार आहोत जे आपण स्टिच केलेला आहे गळा तो. आणि त्यानंतर यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर हे पहा, इथे मी टिप देऊन घेत आहे. दोन्ही बाजूला व्यवस्थित हलक्या हाताने आपण ओढून असं टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून कुठेही चुन्या पडणार नाहीत. जर चुन्या पडल्या तर आपल्या ब्लाऊजला बॅकनेकला जी डिझाईन करणार आहोत त्याला फिनिशिंग अजिबात दिसणार नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे दाबटीप घेऊन साईडला एक छोटीशी टिप मारून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेतलेलं आहे. तर आता पाहू शकता इथे मी लाल कलरचं कापड घेतलेलं आहे क्रॉसमध्ये आणि आपल्याला याची पायपिंग करायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी एक टिप मारून हे पहा सुलट बाजूने ठेवून आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. इथे मी पायपिंग जोडून घेत आहे. आता हे खालच्या बाजूने पायपिंगचं कापड ठेवलेलं आहे आणि इथे पाहू शकता वरच्या बाजूने आता आपण हे आतल्या बाजूला
ही पायपिंग आपण दुमडून घेत आहोत। तर खूप छान अशी पायपिंग तयार झालेली आहे, पाहू शकताय तुम्ही। आणि पायपिंगची सुद्धा आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। ब्लाउजला पायपिंग कशी करायची, काय नाही, कापड किती लागतो, सर्व एकदम डिटेलमध्ये व्हिडिओज केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका। तर हे पहा, आपली डिझाइन इथे तयार झालेली आहे आणि आता इथे मोजून घेऊन आपण इथे ही अटॅच करून घ्यायची आहे आतल्या बाजूला। तर पहा किती सुंदर दिसतो आहे, एकदम छान असा चंद्राकार ब्लाउज डिझाइन बोटनेक वरती। तर हे पहा, अशा पद्धतीने इथे आपण टाचण्या लावून घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला इथे स्टिचिंग करताना डबल घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून आपली टिप निघणार नाही। तर हे पहा, इथे टिप मारून घेतलेली आहे आपण, व्यवस्थित पिना काढून टिप मारून घ्यायची आहे। तर आता टिप मारून झालेली आहे आणि मी इथे पुन्हा एकदा डबल टिप मारत आहे। तुम्हाला जर यावरती लेस लावायची असेल, तर लेस अटॅच करायची असेल, तर ग्रीन कलरची वगैरे तुम्ही लेस अटॅच करू शकता। मी आहे असंच ठेवणार आहे। तर हे पहा, खूप सुंदर असं तयार झालेला आहे आपला गळा। यानंतर आपण इथे टक्स मारून घेणार आहोत। एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि इथे एकदम छोटे छोटे असे टक्स देऊन घेतलेले आहेत मध्यावरती घेऊन मी। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास, थोडा जरी तुम्हाला यूजफुल वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा असेच घरात बसून ब्लाउज, ड्रेस स्टिचिंग, कटिंग शिकू शकतील। तर चला, तर मग भेटूया आता अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। आणि हे पहा, इथे मी छोटंसं कापड जॉईंट करून घेत आहे। आणि जर तुम्हाला हे नसेल जॉईंट करायचं, तर तुम्ही इथे अशी ती जी शो बटन मिळतं, तर ते शो बटन लावून तिथे तुम्ही हुकसुद्धा अटॅच करू शकता। इथे मी डायरेक्ट पूर्णच जॉईंट करून यावरती बटन लावून घेतलेलं आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।